जेव्हा राजा धामणगावचे मामा प्रशिक्षण घ्यायला आले तेव्हा त्यांनी पार्क मध्ये गेलो असं केलं म्हणल्यावर त्यांना म्हणलं मिलिटरी मध्येच जायला पाहिजे होतं तुम्ही. तर राम राम, मी ज्ञानेश्वर मोरे. तर मागच्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही आलो होतो मधुमक्षिका पालन प्रशिक्षणासाठी. तर सगळ्यात पहिले आम्ही फॉर्म भरून डायरेक्ट क्लास मध्ये गेलो. पहिल्या दिवशी तर त्यांनी सांगितलं आम्हाला की या प्रशिक्षणाचं नेमकं कारण काय आहे फ्री मध्ये घेण्याचं आणि याची उत्पत्ती कधी झाली. मी तर काय तुम्हाला एका मिनिटामध्ये असं सांगू शकत नाही, कारण त्यांनी भरपूर काही सांगितलं त्याच्यामध्ये आणि बिझनेस मॅनेजमेंट कसं करायचं तेही सांगितलं. खरंच या प्रशिक्षणामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. मग तेवढा क्लास करून 1:30 वाजता दुपारच्या जेवणाची वेळ झाली. प्लेटी घेऊन लागलो तर रांगेमध्ये. बाकी जेवण मात्रिक म्हणलं एक नंबर हो देऊ गाड्या. आपण सकाळी लवकर गेलतो त्याच्यामुळे आम्ही सकाळीच निरी पण केलेली नव्हती. जेवण करून पुन्हा क्लास मध्ये आलो. थोडा वेळ क्लास मध्ये बसून तर म्हणाले चला आता बाहेर आपल्याला एक आईस ब्रेकिंगचा गेम खेळायचा आहे. त्या गेम मध्ये एवढं मिसळून गेलो की ते व्हिडिओ काढायचं पण लक्षात नाही राहिला माझ्या. हे फक्त सुरुवातीचेच आहेत व्हिडिओ. जाऊ द्या म्हणालो, हे गेम तर नाही आला पण पुढचा एखादा गेम झाल्यावर नक्कीच घेऊ. मग सायंकाळी जेवढे आम्ही राहिला होतो तेवढे पार्क मध्ये गेलो फिरायला. पण राजा धामणगावचे मामा आले होते, त्यांनी डायरेक्ट मिलिटरीची ट्रेनिंग दिली आम्हाला. तर मग बस आजच्यासाठी एवढंच. बाकीचं पुढच्या व्हिडिओ मध्ये.